मुलांनो, आज आपण पाठ 5वा पाण्याचे विश्व हे प्रकरण पाहणार आहोत. यामध्ये आपण पाण्याविषयी, पावसाविषयी माहिती बघणार आहोत. तर पाऊस कसा पडतो याची सुरुवातीला आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या पृथ्वीवर, पूर्ण पृथ्वीवर 75% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पूर्ण पृथ्वीवरचा 75% भाग हा सगळं पाणी आहे आणि उरलेलं 25% जमीन आहे. आणि पृथ्वीवरचा जो 75% भाग पाण्याने व्यापलेला आहे त्याची उन्हामुळं, आता इथे मी चित्र काढून दाखवलं आहे, समुद्रामध्ये, नद्यामध्ये जे पाणी असतं जमिनीवर त्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते, म्हणजे पाण्याची वाफ होते आणि ते वाफ वर आकाशात जाते आणि त्या वाफेपासून ढग बनतात. त्या ढगाला थंडी लागली तर त्या ढगामध्ये जी वाफ असते त्याच्यापासून बारीक बारीक थेंब तयार होतात आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते ढेग जमिनीवर पडतात. म्हणजे आपण म्हणतो पाऊस पडला. तो पाऊस जमिनीवर पडतो आणि जमिनीवर पडलेला पाऊस नदी, ओढे, नाले ह्या सगळ्यामध्ये भरून परत जाऊन समुद्रात मिळतोय आणि परत समुद्रावर साठलेल्या पाण्याचं परत वाफ होते आणि त्याचे परत ढग बनतात. ढगापासून परत पाऊस पडतो. तो पाऊस जमिनीवर पडल्यानंतर परत नदी, असं कायम चालू असते. ह्या सगळ्याला मिळून आपण जलचक्र असं म्हणतोय. काय म्हणतोय? जलचक्र. पाऊस पडण्याची जी क्रिया आहे त्याला आपण जलचक्र असं म्हणतोय. याप्रमाणे पृथ्वीवर पाऊस पडत असतोय. म्हणजे समुद्रातील वगैरे पाण्याचं वाफेनं ढग बनतात. ढगाचं परत पाणी बनते थेंब आणि तेच थेंब जमिनीवर पडतात. त्याला आपण पाऊस असं म्हणतोय. आणि हेच पावसाचं पाणी परत जाऊन समुद्रात मिसळतंय. असं हे जलचक्र, हे गोलचक्र कायम चालू असतं. यालाच आपण जलचक्र असं म्हणतो. अशा पद्धतीनं पाऊस पडतोय, जमिनीवर पाणी येतंय आणि ह्या पाण्याबद्दल आपण माहिती या पाठामध्ये बघणार आहोत. तर पाण्याचे विश्व थोडक्यात बघूया. पाण्याचे विश्व, आता इथं आपल्या मुलांच्या बरोबर हे पाणी किंवा पाण्याचे थेंब बोलायला लागले. काय होतंय तर ही मुलं आहेत, त्या मुलांच्या पाण्याचे थेंब बाहेर, आपण ज्यावेळी पाऊस वगैरे पडत असतो त्यावेळी सुरुवातीला लहान लहान थेंब पडतात, त्याच्यानंतर मोठा पाऊस येतोय. अशा प्रकारे लहान थेंब पडत असतात. ती मुलं थेंबाबरोबर बोलायला लागतात. अरे पावसाच्या थेंबा, तू इथे आहेस का? तर पावसाचं थेंब काय म्हणतोय? हा थेंब आहे पावसाचा. तो म्हणतोय, मुलांनो पहा, रोपे, झाडे, वेली, किती आनंद होतो आहे या सर्वांना. जर पाऊस पडला तर ते खुश असतात. म्हणजे पाऊस जर का पडला, पावसाचे थेंब जर का जमिनीवर पडायला लागले तर कोण कोण खुश होते? मुलं तर होतातच. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी हिरवी रोपटे आहेत, झाडं आहेत, वेली आहेत, ही खुश होतात. कारण का? त्या पावसाच्या थेंबामुळं ती जगत असतात म्हणून. होय, पहा किती छान दिसत आहेत. मुलं म्हणतात किती छान दिसायला लागले ते सर्व. तर पावसाचं थेंब मुलं म्हणतात, अरे थेंबा, आज मी माझ्या ताईसोबत नदीकडे गेलो होतो. ती मुलं म्हणतात, मी आमच्या ताईबरोबर, दादाबरोबर वगैरे नदीकडे गेलो. नदी, तुमच्या गावाजवळ नदी, ओढा किंवा तलाव वगैरे असेल तर तुम्ही बघितलं असेल, त्यात पाणी असते भरपूर. तर त्या नदीकडे गेलो होतो. थेंब विचारते, होय का? तर ती मुलं सांगतात, नदीतील मासे, बेडूक, खेकडे हे देखील आनंदात फिरत होते. पाऊस आल्यामुळं नदीतील खेकडे, बेडूक, म्हणजे नदीचं पाणी वाढल्यामुळं मासे, बेडूक, खेकडे सर्व आनंदी होते. इथं एक चित्र दिलंय. त्यामुळे नदी आहे, झाडं आहेत, झाडावर पक्षी आहेत, उडा लागलेत, खारुताई आहे, बेडूक आहे. तर पावसाचे थेंब काय म्हणतोय? पहा, मी जेव्हा पावसाच्या रूपात जमिनीवर येतो तेव्हा सर्व सजीवांना आनंद होतो, नाही का? म्हणजे पाऊस काय म्हणतोय, ज्यावेळी थेंब काय म्हणतोय, पावसाच्या रूपानं मी ज्यावेळी जमिनीवर पडतोय त्यावेळी सर्व सजीवांना, म्हणजेच पृथ्वीवरील जे सजीव आहेत त्या सर्वांना आनंद होतो. का? तर त्या पावसामुळेच सर्व सजीव जिवंत आहेत. तर मुलं म्हणतात, होय, पाण्याच्या थेंबा. पाण्याच्या थेंबा, होय, तुझं बरोबर आहे. तू जसं म्हणतोस तसं तुझ्यामुळं सर्व सजीव आनंदी राहतात पृथ्वीवर. तर थेंब काय म्हणतोय? थेंब थेंब एकत्र येऊन पावसाच्या स्वरूपात आम्ही जमिनीवर येतो. आम्ही नंतर झरे बनवून नदीला मिळतो. सर्व नद्या समुद्राला मिळतात. नदीमध्ये, समुद्रामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती असतात. आता इथं काय सांगितलं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जलचक्र जसं चालू असते तसं ढगामध्ये थेंब थेंब एकत्र येतात आणि पाऊस बनवून ते जमिनीवर पडतात. आणि जमिनीवर पडलं की काय होते? नदी, ओढ्या, नाल्या ह्यातनं सगळं पाणी जाऊन समुद्रात मिळते आणि समुद्रात मिळालं की तिथं अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती समुद्रात सुद्धा असतात. आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे जमिनीवर ज्याप्रमाणे अनेक प्राणी आहेत, वाघ, सिंह, कोल्हा, माणूस,
उंट, सगळे हत्ती बित्ती, तसेच अनेक प्रकारचे प्राणी मासे समुद्रात सुद्धा आहेत. समुद्रात सुद्धा जमिनीवर आहेत. त्याच प्रकारचं भरपूर जातीचे प्राणी आणि वनस्पती समुद्रामध्ये सुद्धा राहतात. तर इथे पहा, हे नदीचे चित्र आहे. त्यात असलेल्या प्राणी ओळख व दिलेल्या जागेत त्यांची नावे लिहा. इथं जे प्राणी दिलेत नदीतलं पाण्यात राहणारे त्यांची नावे तुम्ही लिहायची आहे. तुम्हाला ओळखता येईल. इथं काय मगर, इथं काय हा कासव, हा मासा, हा बघा बदक आहे, हा इथे दाखवला बेडूक आहे. तर हा बगळा आहे. हा पाण्यावर राहणारे पक्षी आहेत आणि प्राण्यात राहणारे बरेचसे प्राणी इथे दिले आहेत. म्हणजे प्राण्यावर इथं खेकडा आहे, इथं खेकडा, इथं काय इथं शंख, शिंपले, गोगलगाईसारखा आहे ते शंख, शिंपले म्हणतोय आपण त्याला. हे सर्व प्राणी पाण्यात राहणारे, पाण्यावर राहणारे, हे सगळे प्राण्यांची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. म्हणजे जमिनीवर जसे प्राणी राहतात तसंच पाण्यात सुद्धा अनेक प्रकारचे प्राणी राहतात. तर पाण्याचा थेंब काय म्हणतोय बघा, पहा, हे आहे समुद्राचे चित्र. त्यात राहणाऱ्या प्राण्यांना पहा. समुद्रात सुद्धा अनेक प्रकारचे जमिनीवर जेवढे प्राणी राहतात त्याच्यापेक्षा जास्त प्रकारचे मासे वगैरे अनेक प्राणी समुद्रात सुद्धा राहतात. आणि याच्या खालच्या बाजूला अनेक प्राण्यांची चित्र दिले ते तुम्ही ओळखायचे. इथं मगर आहे, समुद्रात राहणारे कुठले. आता इथे दिले, खाली दिलेल्या चित्रातील काही प्राणी समुद्रात राहतात तर काही नदीत. त्याला अनुसरून त्यांची नावे पुढील चौकटीत लिहा. इथं तुम्हाला एक चौकट दिले, त्यात समुद्रात तुम्ही लिहायचं आहे. समुद्रात राहणारे प्राणी कुठले आणि नदीत राहणारे प्राणी कुठले. इथं नदीत राहणारे, इथं समुद्रात राहणारे, त्यांची नावं लिहायची आहे. मी नावं सांगतो तुम्हाला. तर हा मगर समुद्रात नदीत कशात राहतोय, दोन ठिकाणी राहू शकतोय. बेडूक, आता हे नदीत राहणारे बेडूक, मगर. आणि हा जो आहे हा व्हेल मासा हा फक्त समुद्रात राहतोय, नदीत नाही. निळा देवमासा सुद्धा असं मराठीत म्हणतोय आपण त्याला. हा जगातील सर्वात मोठा, हत्तीपेक्षा पण मोठा असणारा, म्हणजे जगात सगळ्यात मोठा प्राणी व्हेल मासा. आता त्यानंतर हे झिंग्यासारखा प्राणी आहे, झिंगा म्हणू आपण त्याला, हे समुद्रात राहणार आहे. हा मासा नदीत राहतो, खेकडा नदीत राहतो. हा आपण पाण्यात राहणारा साप नदीत राहू शकतो. मग कासव समुद्रात राहतो. स्टार मासा समुद्रात राहतो. हा सुद्धा मासा, याचं नाव पण समुद्रात राहणारा प्राणी आहे. हा सुद्धा समुद्रात राहणारा प्राणी आहे. हा पानघोडा समुद्रात राहणारा प्राणी आहे. हे शिंपले वगैरे समुद्रात राहणार आहेत. हे शिंपला आहे, हे सुद्धा शिंपला आहे. हे सर्व समुद्रात राहणार आहे. अशा प्रकारे आपण नदीत राहणाऱ्या आणि समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांचं वर्गीकरण करू शकतो. आता इथं थेंब काय म्हणतो बघा, तू तलाव, नदी किंवा समुद्र पाहिला आहेस का? तिथे राहणाऱ्या प्राण्यांची, वनस्पतींची चित्रे जमा करून ती तुझ्या जुन्या वहीत चिकटव व त्याची नाव लिहा. तर तुम्ही हे घरी करायचं आहे. तुमच्या शेजारी तुम्ही नदी बघितला असाल, तलाव बघितला असाल, समुद्र बघितला असाल. तुमच्या गावाशेजारी तलाव असतोय, कुणाकुणाच्या तर आपल्या गावाजवळ नाही पण दुसऱ्या गावापासून नदी गेलेली असते, तुम्ही बघितला असाल. समुद्र सुद्धा बघितला असाल. तर ते समुद्रात मिळणाऱ्या, नदीत मिळणाऱ्या, तलावात मिळणाऱ्या प्राण्यांची चित्रे तुम्हाला जर कुठे मिळाली तर तुम्ही आता तुमच्या पक्क्या वहीत चिकटून त्याच्याखाली त्याचं नाव लिहायचं आहे. ह्या धड्याचा होमवर्क आहे तुमच्यासाठी. अरे बापरे, पाण्यात किती प्रकारचे प्राणी आणि वनस्पती राहतात? मुलं म्हणतात कितीतरी प्रकारचे राहतात. पहा, जेव्हा पाऊस पडला तेव्हा सगळीकडे हिरवे हिरवे दिसते, झाडाझुडपांची वाढ होते आणि ते सुंदर दिसतात. तलाव भरतात, नदी पाण्याने भरून वाहायला लागते. किती आश्चर्यजनक. तर पाऊस पडूपर्यंत सगळं आपल्याला जमीन इकडे तिकडे कोरडी दिसते, सगळीकडे वाळलेलं गवत वगैरे दिसते, पाने झडलेली वनस्पती म्हणजे झाडं वगैरे पानं पडलेली असतात. पण ज्यावेळी पाऊस पडतोय त्यावेळी त्याला हिरवं हिरवी पाणी फुटायला लागतं, सगळीकडे हिरवंगार सुंदर असं वातावरण दिसायला लागते. पुढे बघा, मुलं म्हणतात परंतु उन्हाळ्यात असं दिसत नाही. साहजिकच आहे, उन्हाळ्यात पाऊस पडत नाही त्यामुळे सगळीकडे हिरवळ असत नाही, वाळल्यासारखं सगळीकडे दिसतंय. थेंब म्हणतोय खरे आहे, झरे तलाव कोरडे पडतात, नदीतील पाणी देखील कमी होते. पाऊस ज्यावेळी नसतोय त्यावेळी उन्हाळ्यात सगळीकडे पाणी कमी झालेलं असते, नद्या बिद्या आटलेल्या असतात, तलाव नद्या ओढे. तुमच्या गावाजवळ नदी तलाव आहे का? त्यात आढळणाऱ्या प्राण्यांची पाण्याची पातळी दाखव. त्यासाठी खाली तक्त्याची बरोबर अशी खूण कर. म्हणजे खाली एक तक्ता दिला आहे, त्यात पावसाळ्यात नदीत, सरोवरात, झऱ्यात, इतर ठिकाणी पाणी कसं असते, कमी असते, जास्त असते का साधारण असते, ते टिक करायचं आहे. आता इथं आपण करू शकतो बघा. पावसाळ्यामध्ये नदीत पाणी कसे असते? जास्त असते. हिवाळ्यात कसं असते? साधारण असते, म्हणजे कमी झालेलं असते. उन्हाळ्यात फार कमी असते, तिथं टिक करायचं. सरोवरामध्ये पावसाळ्यात जास्त असते, हिवाळ्यात
साधारण म्हणजे थोडं कमी असते आणि उन्हाळ्यात फार कमी असते. झऱ्यामध्ये पावसाळ्यात जास्त असते. हिवाळ्यात पाऊस बंद झाल्यानंतर झरे कमी होतात, म्हणजे कमी असते. उन्हाळ्यात सुद्धा कमी असते. इतर ठिकाणी म्हणजे इथं तुम्ही आणि वाढवू शकताय. इतर ठिकाणी म्हणजे तुमच्या ह्याच्यात समुद्राबद्दल नाही इथे दिलेलं आहे. विहिरीत वगैरे तुम्ही टाकून ते लिहू शकताय. त्यानंतर वेगवेगळ्या ऋतूमध्ये नदी, तलाव, विहीर यातील पाण्याची पातळी बदलते. असे का होते? तुम्ही जाणून घ्यायचं. का होते? तर पाऊस ज्यावेळी पडत नाही त्यावेळी त्यामध्ये पाणी कमी होतं. पाणी म्हणजे आता मगाशी मी सांगितल्यासारखं पाण्याची वाफ होते आणि पाण्याची वाफ होऊन ढगात जाते आणि त्यापासून पाऊस पडतो. तसंच त्या नदीतलं वगैरे पाण्याची वाफ होऊन गेलेली असते किंवा आपण पाणी वापरल्यामुळे विहिरीतलं वगैरे पाणी कमी झालेलं असते आणि पाऊस नसल्यामुळं त्यात पाणी वाढत नाही, त्यामुळे कमी होते. मुलांनो, वेगवेगळ्या ऋतूमध्ये तुम्ही कधी झाडे झुडपे प्राण्यांचे निरीक्षण केले आहेत काय? पाणी काय विचारते बघा. तुम्ही वेगवेगळ्या ऋतूमध्ये म्हणजे ऋतू कुठले कुठले? पावसाळा, उन्हाळा, हिवाळा यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या झाडांचं, वनस्पतींचं, झाडाझुडपांचं निरीक्षण केलं आहे काय? तर होय, आपण करतोय. तुम्हाला माहिती आहे पाऊस पडला की सगळीकडे हिरवळ होते, हिरवगार होते आणि पाऊस गेला, ऊन एकदम जास्त आलं उन्हाळ्यात की काय होते? सगळं वाळायला सुरू होतंय. होय, अरे थेंबा, पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात झाडेझुडपे सुकतात व प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा उत्साह देखील कमी होतो. झाडझुडपं सुकल्यामुळं प्राणी, पक्षी हे सुद्धा आनंदी राहत नाहीत, त्यांचा उत्साह कमी होतो. पावसाळ्यात पाऊस असल्याने नदी भरून वाहत असते, तलाव भरलेले असतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे आणि पाऊस नसल्यामुळे नदी तलाव कोरडे पडतात. सरळच आहे. पावसाळ्यात पाऊस भरपूर असल्यामुळे नदी वगैरे भरून वाहते, तलाव, नदी, ओढे. पण उन्हाळ्यात सगळीकडे पाऊस अजिबात नसल्यामुळे उष्णतेमुळे सगळे वाळून गेलेलं असते, नदीत तलावात कोरडं पडलं असतं, पाणी नसतं. मुलं काय म्हणतात? होय, पाण्याच्या थेंबा तू सर्वांना पाहिजे आहे. प्राण्यांना, पक्ष्यांना, आम्हा सर्वांना तुझी गरज आहे. पाणी हे सर्वांना पाहिजे आहे. प्राण्यांना असू दे, सजीवांना, ज्यांना जीव आहे, सगळ्या पृथ्वीवरील सजीवांना पाणी पाहिजे आहे, आम्हाला सुद्धा. आता तुम्हाला समजले मी सर्वांना पाहिजे आहे. पाऊस काय, पाणी थेंब काय म्हणतो? मी सर्वांना पाहिजे आहे. आता इथे एक पावसाचं गाणं दिलं आहे. अशाच प्रकारचं गाणं तुम्ही सुद्धा तयार करून वहीत तुमच्या लिहायचं आहे, तुम्हाला जसं जमेल तसं. इथं बघा, एरे एरे पावसा बागा गेल्या सुकून, एरे एरे पावसा केळी गेल्या सुकून, एरे एरे पावसा पिकांसाठी हवास तू, एरे एरे पावसा साऱ्यांसाठी हवास तू, एरे एरे पावसा असा कसा रुसलास तू, तुझा राग घालवू कसा सांग जरा तू, तहानेने व्याकुळ सारे जग पहा जरा तू, लवकर येऊन साऱ्यांना खुश कर तू. पावसाचे थेंब येती टप टप टप, पिकांची वाढ होती झप झप झप, सर्वांना खुशी होई खूप खूप खूप, पाहून या हिरवीगार निसर्गाचे रूप. असं इथं एक कविता आहे. त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा इथं कविता लिहायला सांगितलेली, पावसावर गाणे लिहायला सांगितलं आहे. आता इथे एक सांगितले, पाऊस आल्यावर तू काय करतोस? मुलं काय करतात पाऊस आल्यावर? मुलांना पावसात भिजायला खूप आवडते, म्हणजे तुम्ही लिहू शकता. त्या सुद्धा एक 4-5-6 ओळी तुम्ही लिहू. पाऊस आल्यानंतर तुम्ही काय करता? तर पाऊस आल्यानंतर मी पावसात भिजायचा आनंद घेतो, नाचायचा आनंद घेतो, पाण्यात खेळण्याचा आनंद घेतो. त्यानंतर आम्ही गल्लीत वगैरे पाणी साठवून त्याच्यावर खेळतो, म्हणजे तलाव वगैरे तयार करतो. असं तुम्ही माहिती लिहू शकता. ते तुम्ही तुमच्या वहीत लिहायचं आहे. काय काय लिहायचं आहे वहीत? एकतर पहिल्यांदा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची यादी तयार करायची आहे, त्यांचे फोटो चिकटून त्याच्याखाली त्यांची नावं लिहायची आहेत. त्याचप्रमाणे पावसाचं तुम्हाला जमेल तसं गाणं लिहायचं आहे, 4 ओळीचं, 5 ओळीचं, 8 ओळीचं. त्यानंतर पाऊस आल्यानंतर तुम्ही काय काय करता ते लिहायचं आहे. त्यानंतर खाली दिलेले सजीव पावसापूर्वी आणि पावसानंतर कसे वागतात यांचा अभिनय करून दाखवा. तुम्ही त्याचा अभिनय करून दाखवायचा, म्हणजे नारळाचे रोप पावसात कसं टवटवीत असते, म्हणजे तुम्ही हसत खेळत उभा राहून दाखवायचं. ही सगळं रोपांचं. आणि नंतर पाऊस नसला की वाळून सुकल्यासारखं होऊन नाराज झाल्यासारखं, बेडूक असू दे, मासा असू दे, गाय असू दे, कासव, पक्षी हे सुद्धा पाऊस असला की आनंदी असतात, पाऊस नसले की दुःखी असतात. बरं आहे मुलांना, मी आता पुढे जातो. पावसाचं थेंब काय म्हणतोय? मी आता पुढे जातो पुढच्या मुलांना माहिती देण्यासाठी. अरे पाण्याची थेंबा, तू खरंच जाणार का? होय, मला जायला हवं. तुम्ही घरातील वडीलधाऱ्याकडून पावसाची गाणी मिळवा आणि छान छान चाल लावून म्हणा. तुम्ही काय करा म्हटले पावसाचे थेंब? वडीलधाऱ्यांच्याकडून म्हणजे मोठ्या लोकांच्याकडून, माणसाकडून घरातल्या पावसाबद्दल माहिती करून घ्या, त्यांच्याकडून गाणी मिळवा आणि त्याला वेगळी चाल लावा आणि ती गाणी म्हणा. अशाच पद्धतीनं इथं तुमच्यासाठी घरचा अभ्यास सुद्धा आहे. काय काय सांगितलं मी आजचा घरचा अभ्यास? तर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची चित्र गोळा करून पहिल्यांदा त्यांची यादी करा, त्याच्या खाली
तुम्हाला माहीत असणाऱ्या सर्व प्राण्यांची नावे लिहा. पाण्यात राहणारे प्राणी. त्याच्यानंतर ज्याची चित्र मिळतील ती चित्र लावा, त्यांच्याखाली त्याचं नाव लिहा. तुम्हाला सुचणारी पावसाबद्दल गाणी लिहा, पाण्याबद्दल. त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर तुम्ही काय करता ते लिहा. आणि इथं दिले घरातील वडीलधाऱ्याकडून पावसाची गाणी मिळवा. तुम्ही मिळाली तर ती लिहून काढा वहीत आणि त्याला वेगळी चाल लावा आणि मला फोटो मारून हे अभ्यासाचं चित्र पाठवा.